मंडळी, ऑलिम्पिकच्या आजवरच्या इतिहासात एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकांची कमाई करणारी पहिली भारतीय कोण, या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नेमबाज मनू भाकर असं आहे. याच वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं नेमबाजी 2 कांस्य पदकं पटकावण्याचा पराक्रम गाजवला. पण धक्कादायक बाब म्हणजे खेलरत्न या केंद्र शासनाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंच्या यादीत मनू भाकरचं नाव नाही. खरं तर मनू भाकरनं गेल्या वर्षभरात आणखीही काही आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे, तरीही पुरस्कारासाठीच्या यादीत तिचं नाव नाही. पण त्याच पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कामगिरीच्या निकषावर भारताच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांची नावं त्या यादीत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांनी हॉकीत कांस्य पदकाची कमाई केली होती, तर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमार हा T64 गटात उंच उडीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. मनू भाकरची कामगिरी ही तुलनेत सर्वोत्तम असली तरी तिनं खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळेच तिच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही असं कारण सांगण्यात येते. त्यामुळे देशातल्या क्रीडा क्षेत्रात एक नवा वाद सुरू झालाय की मनू भाकरसारख्या खेळाडूला खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याची गरज आहे का? केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या वादावर आता काय तोडगा काढतात हेच पाहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.